नमस्कार मैत्रिणींनो, आज काहीतरी गोड खावंसं वाटलं म्हणून म्हटलं तिळाच्या पोळ्या बनवूयात। सुरुवातीला मी तीळ भाजून घेत आहे। तीळ असे सारखे हलवत राहायचं आहे म्हणजे तीळ आपले चांगले भाजले जातील। इथे मी तीळ 400 ग्रॅम आणि गूळ 250 ग्रॅम असे प्रमाण घेतले आहे। तीळ भाजून झालेले आहेत ते आता मी एका ताटामध्ये ओतून घेत आहे। तीळ थंड झालं की तीळ आणि गूळ एकत्र असं बारीक करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने सर्व तीळ आणि गूळ बारीक करून घेतले आहेत। हे पहा, बारीक केलेले तिळगूळ त्यामध्ये कुठे गाठी असतील तर अशा फोडून घ्यायच्या आहेत। कणिक मळून घेतलेली आहे मी, अगदी चपातीला कणिक मळून घेतो तशीच मळून घ्यायची आहे। एक हुंडा घेऊन हे पहा असं यामध्ये तिळाचं कूट भरून घ्यायचं आहे। पोळी तिळाची असो की पुरणाची, हुंडा छान बनला की पोळ्या छान बनतात, त्यासाठी हुंडा आपल्याला छान बनवून घ्यायचा आहे। आणि हे पहा, माझा हुंडा बनवून झालेला आहे। अशा पद्धतीने हुंडा बनवून घ्यायचा आहे। हुंडा बनवून झाला की त्याला थोडंसं पीठ लावून हे अशा पद्धतीने हुंडा असा फिरवून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता मी कसे फिरवत आहे। अशा पद्धतीने जर आपण हुंडा बनवून घेतला तर पोळीमधील सारण पूर्ण कडेपर्यंत जाईल, त्यासाठी असा हुंडा छान बनवून घ्यायचा आहे। आणि तो मी आता लाटून घेत आहे। तुम्ही पाहू शकता सुरुवातीपासूनच सारण अगदी कडेपर्यंत आहे, त्यामुळे पोळी आपली चांगलीच बनणार आहे। बऱ्याच जणींच्या तक्रारी असतात की तिळाचे किंवा शेंगदाण्याचे कूट पोळीच्या कडेवर जात नाही, तर अशा पद्धतीने हुंडा बनवून तुम्ही पोळी बनवून पहा आणि सांगा कशी बनली तुमची पोळी। आणि ही माझी पोळी लाटून झालेली आहे, ती मी आत्ता भाजून घेत आहे। पोळीला छान तेल लावून छान भाजून घ्यायची आहे। तुम्ही ही हेल्दी रेसिपी आपल्या मुलांच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी नक्की बनवून बघा। आणि ही पहा, तिळाची पोळी कशी छान बनली आहे। रेसिपी आवडल्यास मनीषाज किचनला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।